आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींसह उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल। त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी मध्ये प्रवेश घ्या आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। संपर्क 7350508080। आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर। टॅक्स भरल्याचं चलन यांनी बोगस तयार केलं। त्या बोगस चलनाच्या आधारावर 45 दिवस अलाउड असतात। 45 शेवटच्या दिवशी केस दाखल केली। ती केस दाखल करताना यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे। कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे। अशा अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळतं आहे। त्यामुळं या दोन ऑडिओंच्या संदर्भात या ठिकाणी आता वेळ कमी आहे, परंतु ज्यांना ऐकायचे असतील त्यांच्या ऑडिओ, त्यांच्या भावानी कराळे प्रकरणामध्ये कशी सुपारी दिली ती ऑडिओ आपण सगळ्यांनी ऐकली। दुसरं ते म्हणतात की बाबाजी काळे रामकृष्ण हरी म्हणतात आणि लोकांना शिवीगाळ करतात, दम देतात, पण यांनी लोकांना कशा शिवीगाळ केल्या त्याच्या 2-3 ऑडिओ आपल्याकडे आहेत, त्यानंतर आपल्याला दाखवू। यांची इतकी अर्वाच्य भाषा आहे की आता इथं पत्रकारांसमोर थोडा वेळ मिळाला तर आपण ती सांगू, परंतु ती केस जी आहे उलट कोर्टाने त्यांना 16 तारखेला विचारलं की हा कागद तुम्हाला कुठून मिळाला, कारण हा कागद कुठून इन्कम टॅक्स किंवा मालक किंवा CA, आणि मग यांनी हा कागद आणला तर ते शांताराम देशमुखने कोर्टाला सांगितलं की हा माझ्या दरवाजातली फब्यामध्ये पडलेला कागद होता। म्हणजे एवढी वेळ त्यांच्यावर आली, कोर्टाने परवा पण फटकारलं की याचा पुरावा आणा। 3 तारखा झाल्या, यांना पुरावा आणता येत नाही। त्याच्यामुळं कोर्ट एकतर व्हेरीफाय करून घेईल, यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय करून घेतलं आहे, ते डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे आणि इनव्हॅलिड असल्यामुळं आम्हीच उलट लवकर केस चालू। आणि ते म्हणतात की बरेच वकील बदलले, पहिलं 7-11ला एक वकील होते, त्यांना फक्त 7-11 पुरतंच काम दिलं। त्यांचा दुसरा पॅनल आहे की ही इलेक्शन पिटिशन चालवणे, 2-3 वकिलांचा पॅनल आहे, त्यापैकी एक वकील येऊन आपली केस चालवतात। त्यामुळं कुठंतरी सांगायचं की यांच्या केसमध्ये मेरिट नाही, हे नाही, तो सांगायचा अधिकार माजी आमदारला अजिबात नाही आहे, कारण माजी आमदार माझ्याविरुद्ध त्या ठिकाणी तक्रारदार नाही आहे। त्यामुळं केस कधी हे होती, जर समजा मी माझ्यावर एखादा गुन्हा लपवला असेल किंवा माझ्याकडं एखादं खूप पैसे असतील आणि ते दाखवले नसतील आणि त्याच्यामुळं समोरचा उमेदवार जर पडला थोड्या मतांनी तर ती केस चालती, परंतु इथं 1000 रुपयाचं खोटं चलन बनवून या ठिकाणी फक्त 1000 रुपयाच्या चलनावर जो इन्कम होणार आहे तेवढं मी काय निवडून आलेलो नाही आहे। मी बिगर पैशात लोकांच्या सगळ्या आशीर्वादाने निवडून आलो आहे। उलट पक्षी यांचं जर प्रतिज्ञापत्र पाहिलं तर यांचं पूर्वीचं शिक्षण काय होतं, एका प्रतिज्ञापत्रकात 10वी दाखवले, परत 12वी दाखवले। यांचं पूर्वी सरपंच असताना 1 कोटी रुपये होते, आता हे 40 कोटी रुपये झाले। आता यांनी एवढ्या नावाने यांच्या कंपन्या आहेत, मोहिते अँड असोसिएट, ओम गुरुदेव डेव्हलपर, जोगेश्वरी विलेज हॉस्टेल, वेदांत व्हिजन, ओम गुरुदेव इंडस्ट्रीज, सद्गुरू बिल्ड प्रॉडक्ट, DDM इंजिनियर, ही मालमत्ता यांची आली कुठून? यांची मालमत्ता आणि ही शिवाय यांनी आत्ता यांचं जे विवरणपत्र भरलं आता ते पडलेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही इलेक्शन पिटिशन करायचा अधिकारही नाही, करणार पण नाही। परंतु ह्या ज्या माहिती आहे त्यांच्या येतात तेव्हा का यांच्या सगळ्याच बाबतीत यांच्या कंपन्या कुठे आहेत, यांचं काय काय आहे, यांनी कुठं हे केलं। नंतर आता यांच्याकडं फक्त 2-3 एकर जमीन होती, कधी पहिल्यांदा पडले तेव्हा। आता हे उतारे जर आपण पाहिले ना तर मोजता येत नाही, हो का, यांचे उतारे एवढे आहेत की प्रत्येक गावात SEZमध्ये, मार्केट, आपल्या इंडस्ट्रीमध्ये, सगळीकडं प्रत्येक गावात यांच्या जमिनी आहेत। आमच्या गावामध्ये जे नावाच्या माणसं त्यांच्या भाच्याच्या नावावर जमिनी आहेत, ह्या यांच्या स्वतःच्या नवरा बायकोच्या नावाने जमिनी आहेत। असे अजून 10 पानं आहेत यांच्या 7-12 उतारायचे, हो का, ही अजून सगळी यांच्या प्रॉपर्टीचे जे हे आहेत, लफंगेगिरी केली, हे पैसे आले कुठून? तुम्ही म्हणता तुम्ही तर काय कामाला जात नाही, आणि मग तुम्ही म्हणता की MIDCमध्ये यांची मुलं फिरतात,
यांचे पुतणे काम करतात. माझा एक पुतण्या इंजिनियर आहे, तो काम करतो, हे सगळ्या जगाला माहिती आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे म्हणल्यावर सिव्हिलचीच कामं करणार, बरोबर. आणि मग माझी मुलं कुठंच काम करताना जर दाखवलं कुणी तर मी त्याला म्हणजे म्हणन ते गोष्ट मी हरल. पण माझी मुलं ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या सुखदुःखात कुठेही पहा, पत्रकारांनी सुद्धा पाहावं, संध्याकाळी 10 वाजता कोणाच्या तरी लग्नात भेट द्यायला असतील, कुणाच्या तरी मदतीला असतील, वैयक्तिक जे कामकाज असेल ते करू लागतील, कुणाला लाईट नाही तिथं मदत करतील, कुणाचं हॉस्पिटलमध्ये अडचण आली तिथं मदत करतील, योजनांची कामं करतील, तिथं काम करतात. आता माझी मुलं यांना जे MIDCचं पूर्वीची जी सवय लागली ते पैसे अजूनही यांच्याकडे येतात. यांनी आता पडल्याच्या नंतर 2.5 कोटीची गाडी घेतली. ती गाडी घेताना त्यांच्या गाडीबरोबर दुसऱ्या एका गाडीचा फोटो होता. तो त्यांचा मानलेला मानसपुत्र आहे का काय मला माहीत नाही, पण 2 गाड्यांचं तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची व्हिडिओ दाखवतो. आणि MIDCचे सगळे हप्ते गोळा करायला, MIDCची कामं कोणाला ठरवून द्यायला ती व्यक्ती काम करते. MIDCच्या जोरावर त्या ठिकाणी कंपन्यांना दम देऊन, लोकांना दम देऊन ही व्यक्ती एवढी मोठी झाली. आत्तापर्यंत अनेकांच्या खुनामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय, अनेकांच्या प्रॉपर्ट्या पळवल्याचं कळतंय, अनेकांना फसवणूक केल्याचं कळतंय, अनेक लोकांना त्रास दिल्याचं कळतंय. दुसरा मुद्दा हे म्हणे की आता काम करताना यालाच द्या त्यालाच द्या म्हणून अधिकाऱ्याला धमकावतात. परंतु सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, अधिकारी मंडळी यांच्या काळात 4 तहसीलदार झाले. एक तहसीलदार गेला त्याला कुठेतरी अडकवायचं, दुसरा आणायसाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. मग यांच्या 5 वर्षाच्या काळात 4 तहसीलदार झाले. त्या 4 तहसीलदाराकडून किती पैसे पत्र देण्यासाठी घेतले सगळ्यांना माहिती आहे. आणि मग तुमच्या काळात तहसीलदार टिकत नाही, माझ्या काळात तर आहे तेच तहसीलदार आहेत, माझ्या काळात आहेत तेच प्रांत आहेत. मोजणी अधिकारी तुमच्या काळात टिकत नव्हते, माझ्या काळात आहे तेच आहेत. सगळ्या विभागाचे अधिकारी मी आमदार झाल्याच्या नंतर आहे तेच अधिकारी आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की आमदार म्हणून मी त्यांना दम दिला आहे आणि त्याच्यामुळं कोणावर तरी अन्याय झाला आहे. त्यामुळं हे जे नेरेटिव्ह सेट करतात की हे दम देतात, याला त्याला का हे काम द्या वगैरे, मी माझ्या अधिकाराचा वापर करून जेवढं मला कळतं आहे तेवढंच मी काम करतो. अधिकचं काम करायला मला भरपूर दिवस आहेत आणि त्यामुळं यांचे जे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत. दुसरा गोष्ट हे सांगतात की हे स्टिकर लावून तुम्ही माझ्या 2 मुलांच्या गाड्या खाली आहेत. आत्ता माझ्या मंडळीची गाडी पण पाहिली असेल लोकांनी, माझ्या गाडीचा स्टिकर सोडून मी कुटुंबात कुणीही आमच्या स्टिकर लावलेला नाही आहे. कुणी स्टिकर आता बाहेर पण मिळतो आणि तो बाहेर मिळाल्याच्या नंतर तो कुणीही लावतो. पण मला असं निदर्शनास आले गाड्यांवर स्टिकर ते MLAचे आमदार स्टिकर ते विधान परिषद सदस्य म्हणून. तर उलट हे पडलेत तरी यांच्या पुतण्याच्या गाडीला स्टिकर, यांच्या घरच्यांच्या गाडीला स्टिकर, यांच्या स्वतःच्या गाडीला स्टिकर. एका बाजूने वर लिहिलं आहे फसवेगिरी विधान परिषद सदस्य. माझी विधानसभा सदस्य लिहा ना, विधानसभा सदस्य, आणि खाली लिहिलं आहे महाआमदार. मग तो माननीय म्हणायचा का माझी म्हणायचा? हे लोकांची दिशाभूल करायचं काम केलं आहे. त्याच्यामुळं त्यांना त्या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहे. गाड्यांवर हे करत नाही. आमच्या कुटुंबातला कुणीही ठेकेदार नाही. एक पुतण्या तो सिव्हिल इंजिनियर आहे, तो काम करतो, हे तालुक्याला माहिती आहे. सत्ताधारी त्यांनी एक हे केलं की सत्ताधारी आमदार नसल्यामुळे विकास खुंटला आहे. मी किती विकास केला आहे किंवा काय चालू आहेत, आता एका वर्षात काय तूप खाल्याने रूप दिसत नाही. वर्षभरामध्ये मी प्रयत्न केलेत. या 6 महिन्यामध्ये त्याचे प्रत्यय येतो आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये याचं अजून रूप दिसेल आणि पुढच्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहे. तुम्ही काळजी करायची कारण नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, कोर्ट केसच्या बाबतीत मी या ठिकाणी निराकरण केलं. हे सगळं करत असताना काल परवा आपल्या चाकण तहसीलच्या बाबतीत यांनी या ठिकाणी नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट केला. चाकणमध्ये एक रस्ता मी त्या ठिकाणी तो रस्ता रद्द झाला होता. यांचं कोणी ऐकतच नव्हतं आणि मग मी अधिवेशनात विषय मांडला की आपल्या मनशक्ती केंद्र ते तिथला रस्ता मंजूर व्हावा म्हणून. मी 24 सप्टेंबरला तारांकित प्रश्न आहे माझा आणि मग अधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबरला त्या कामाची प्रमा दिली. आणि मग जर माझ्या प्रश्नावर ते काम मंजूर झालं असेल, परत जे रद्द झालेलं काम मंजूर होऊन आलं असेल तर त्याचं भूमिपूजन मीच करणार. आणि मग त्या भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं
की हे यांचा अधिकार नाही आहे, परंतु मी केलेलं उष्ट भूमिपूजन करायला गेले. त्यांनी जरी केलं तर तिथं जी भाषणं केली ती विकासावर केली नाही, त्यांनी माझ्यावर केली. आपल्या चाकणच्या नगराध्यक्षा माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याबाबत भाषणं केली. आणि एक महिला नगराध्यक्षावर कसं बोलावं. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांना आयुष्यभर त्रास दिलाच, पण त्यांच्या पत्नीबद्दलसुद्धा चांगले उद्गार काढले नाही त्यांनी. त्यामुळं महिला वर्ग त्यांना यापूर्वी तर त्यांना जागा दाखवली, पण भविष्यातसुद्धा जागा त्या ठिकाणी दाखवल. आणि मग त्या ठिकाणी हे काम करत असताना या कामाच्या भूमिपूजनाला ते आले आणि त्या ठिकाणी म्हटलं यांनी चाकणला काहीच काम केलं नाही. चाकणला मी ज्या ठिकाणी ते पाणीपुरवठा योजनेला गेले तिथल्या ॲग्रीमेंटमध्ये 50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी वाचवली. चाकण नगर परिषदेचे संग्रामदुर्ग किल्ला असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर विषय असतील, याबाबत मी सातत्यानं आपल्या याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून इतर माध्यमातून पाठपुरावा करून त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता तहसील कार्यालयाच्या बाबतीत मी आपणाला सांगतो की मी आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी निलेश कड यांनी चाकणचा या ठिकाणी तहसील कार्यालय व्हावं, अप्पर तहसील म्हणून या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता. आणि नवीन प्रस्ताव हा प्रस्ताव व्हावा म्हणून मी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात विषय मांडला. तर जानेवारीमध्ये तत्कालीन ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे, त्या कुणाच्या विचाराच्या होत्या तुम्हाला माहिती, त्यांनी हा होऊ नये म्हणून कडूसचा पाठवला. परंतु त्या प्रक्रियेमध्ये कडूसला काही अडचणी यायला लागल्या, आपलं चाकणला काही अडचणी यायला लागल्या. परंतु तरीसुद्धा तांत्रिक गोष्टीमध्ये चाकण बसावं आणि चाकण बसण्यासाठी त्याची अधिसूचना त्या ठिकाणी 20 तारखेला जाहीर झाली की चाकणला अप्पर तहसील कार्यालय होतं आहे. आणि मग यांनी सांगितलं की हे म्हणतात की कडूस चाकणऐवजी कडूस व्हावं, हे पूर्वीचं माझं पत्र होतं. परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये चाकणसाठी मी आपल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याच्यातून सगळे प्रयत्न केलेत. तेव्हा त्याचा पुरावा आहे की चाकण अप्पर तहसील कार्यालय 28,299 नंबरचा तारांकित प्रश्न आहे आणि त्याची मंजुरी कधी मिळेल, लवकर कार्यवाही व्हावी या आणि त्याच्या जागेच्या संदर्भातसुद्धा मिळावं म्हणून प्रयत्न केलेत. ह्या गोष्टी त्यांनी झाकून ठेवल्या आणि चाकणकरांबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. द्वेष जनरल पब्लिकमध्ये होत नाही. यांचे जे बगलबच्चे आहेत, काहींना दारू पाजून त्या ठिकाणी उभं करायचं, माझ्या विरुद्ध बोलायला लावायचं. काहींचं एकतर तो सुरेश भाऊंनी त्यांच्या कन्येला नगराध्यक्ष केलं होतं, ते उपकार विसरले, त्यांना सोडून दुसरीकडे गेले. जी वसाहत बांधली ती बेकायदेशीर आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही त्यांना आणि ते सुद्धा माझ्यावर बोलायला लागले. त्याच्यामुळं असे चमचे चिरीमिरी मिळणारे किंवा त्यांच्या जीवावर जगणारे ह्या 7-8 जणांनी गेल्या 2-4 दिवसात या ठिकाणी आमदारांना चाकणबद्दल केवढं काय आहे. परंतु कडूसही तितकं महत्त्वाचं आहे. कडूसला या ठिकाणी आदिवासी समाज वरच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट तिचं नेतृत्व करतात. कडूस हे खेड तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी जो पश्चिम भाग आहे म्हणून आम्ही नंतर असं खेडला मुख्य तहसील, कडूसला एक अप्पर तहसील आणि चाकणला तर आता या ठिकाणी अधिसूचना 20 तारखेला झालीच आहे. अशी कागदपत्राची दिशाभूल करून या महाशयांनी त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं. परंतु त्याबाबत मी आज पत्रकार परिषदेत कालसुद्धा एका चॅनलद्वारे माहिती दिली, आजसुद्धा त्या ठिकाणी देतो आहे. त्या ठिकाणी आपल्या ख्रिश्चन धर्मबांधवांसाठी एक स्मशानभूमीची मागणी त्यांची बरेच दिवसापासून आहे. परंतु त्या स्मशानभूमीसाठी मी तर काय कधी पत्र दिलं नाही, यांनीच उलट पत्र दिलं आहे की चाकण राक्षवाडी मंदिराशेजारी यांना जागा मिळावी म्हणून 2024ला आमदार असताना पत्र दिले. का दिलं तर त्यांचं मतदान मिळावं म्हणून पत्र दिले. आणि त्या पत्राच्या माध्यमातून तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला. कलेक्टर साहेबांनी डिसेंबर महिन्यामध्ये 30/12ला त्यांना जागा दिली. आता त्या लोकांमध्ये तिथले 2 ज्यांना माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांनी परवा त्या एका व्यक्तीला घेतलं आणि कुणी करून दिलं. ते म्हटले आमदारांनी मदत केली. ते स्वतःहून त्याला विचारतात काळे आमदारांनी का. आता त्या व्यक्तीला अजून म्हणजे ती मंडळी बाहेर कुठेतरी अधिकारी किंवा याच्यावर असतात, त्यांना पटकन नाव आलं नाही. ते म्हणले काळ्यांनी दिली, मदत केली. परंतु ही मदत कुणी केली हे सगळं मी या पत्राद्वारे आपल्याला दाखवतो. त्याची ऑर्डर पण झालेली आहे. असे अनेक प्रश्न, अनेक विषय, अनेक आरोप प्रत्यारोप या व्यक्तीने आजपर्यंत केलेले आहेत.
त्यामुळं ही व्यक्ती किती लबाड आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये यांना खेड, चाकण, आळंदीच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. टँकर जवळजवळ आत्तापर्यंत टँकरमुक्त तालुका करता आला नाही. यांना जलजीवन योजनेचा एवढा मोठा निधी आला, त्याचं नियोजन करता आलं नाही आहे. यांना साधे ट्रॅफिकमुक्त आपला खेड तालुका करता आला नाही. यांनी फक्त गप्पा मारल्या, पैसे कमवले आणि त्या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्याचे फोटो आहेत, त्या मिटिंगाचे सगळे प्रोसिडिंग आहेत. आणि मग मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेस गुलाबराव पाटील मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की खेड तालुक्याच्या आमदारांना तालुक्यामध्ये सगळा आढावा द्यावा. म्हणून या ठिकाणी सभापती, उपसभापती या ठिकाणी आहेत, त्यांच्या BDOंनी त्या ठिकाणी मिटिंग लावली. एक आत्ता म्हणजे स्वतःला मोठे समजणारे एक जिल्हा परिषद सदस्य आलेत, ते म्हणतात की आमदारांना त्यातलं काही ज्ञान नाही. आले, बसले, 4.5 तास आमच्या बैठकीत बसले, परंतु ती मिटिंग मी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी बोलावली होती आणि त्याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्यांचे विषय घेतले होते. त्यामुळं काही लोक अधिकची डोकं चालवतात, हे काम मी केलं, ते काम मी केलं. पण यांनी जी कामं केली, नुसत्या कामावर लोक निवडून देत नाही, तुमच्या वर्तनावर पण लोक निवडून देतात. तुमच्यावर सुद्धा पूर्वी माजी आमदारावर हनी ट्रॅप झाला होता. का झाला होता तर ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही असे लय साळसूद आहेत, लय सुज्ञ आहेत असं काही समजू नका. तुम्हीसुद्धा या ठिकाणी आता म्हणजे आपण कसं म्हणतो, बेफान सुटलेत, डोक्याला आता काहीच काम नाही आहे. आणि त्यामुळं माझ्या मुलांवर बोला, पुतण्यांवर बोला, माझ्यावर बोला आणि कुठंतरी भ्रष्टाचारावर बोला. तुम्ही माजी आमदारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भामा नदीचं, भामास्केटचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला. इनरकॉन कंपनी, आता एक झाड तोडायचं म्हणलं तर फॉरेस्टवाले परवानगी देत नाही, पण इनरकॉन कंपनीची अख्खी झाडं तोडण्यामध्ये त्या ठिकाणी ते असतील, त्यांचे सर्व त्या काळचे बगलबच्चे असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आहे. त्याची चौकशीसुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि मग येऊन जाऊन आमच्या वैयक्तिक व्यवहारावर, वैयक्तिक विषयावर ते येतात. मला तुमच्या वैयक्तिक याच्यावर यायला लावू नका. वैयक्तिक आपलं काय आहे तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळं मी माझ्या संसारात सुखी आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहे का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही सुखी राहा, समाधानात राहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग मला करा, मलाही मार्गदर्शन करा. मी राजकीय म्हणून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या सत्तेचा आधार घेऊन तुम्ही सगळेजण या तालुक्यामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न करा. आत्ताच पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या मिटिंग झाल्या. आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्यांना विरोधातले सदस्य असतील तरी त्यांना सामावून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्यांच्याकडे आला आहे. मी राजकारण करणारा माणूस नाही आहे. आमचे पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे 5 सदस्य आलेत. विजूभाऊंना गटनेतेपद दिलेले आहे. गटनेतेपद म्हणून पक्षाचे आमचे सगळे मंडळी आम्ही एक विचाराने त्या ठिकाणी काम करतो आहे. त्यामुळं यांनी आत्ता विनयताई या ठिकाणी आहेत. आत्तामध्ये सांगितलं की एक सदस्य यांच्याबरोबर नाही आहेत, त्यांचे फोटोसुद्धा टाकत नाही आहेत आणि ते आमच्याबरोबर आहेत. त्यामुळं आता सुधीर भाऊ असते तर त्यांना बोलायला लावलं असतं, पण विनयताई आता ही सगळे आमचे जिल्हा परिषद सदस्य आम्ही शिवसेनेकडून ही लोक निवडून आलेत. शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेच्या कोणाचाही अवमान ते करत नाही आहेत. त्यामुळं यांनी आमच्यात दिशाभूल करू नये. तुमच्या पाठीमागं आता मी वाईट भाषेत बोलत नाही, परंतु कुणीच राहिलं नाही. 2-3 जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक, 2-3 खरेदी विक्री संघाचे संचालक, 2-3 ZP सदस्य, आत्ता आलेले तुमचे पंचायत समितीचे 5-6 सदस्य आणि काही नगरसेवक. आळंदीत तर तुमचं एकही नाही, चाकणमध्ये थोडेफार आहेत, खेडमध्ये थोडेफार आहेत. तर तुम्ही सत्ताधारी होते म्हणून तुमचे आले. त्यामुळं तुमच्या पाठीमागं जनता अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही बोलून माझ्यावर निगेटिव्ह सेट करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही किती भुकत राहा, मी हत्तीसारखाच चालत राहील आणि या तालुक्याच्या लोकांसाठी रात्रंदिवस कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही मंत्र्याच्या दारात जावं लागलं तर कमीपणा समजणार नाही. मी माझ्या पक्षाला सांगून काम करतो आहे. पक्षाशी प्रार्थना नाही आहे, कुणाशी प्रार्थना नाही आहे, लोकांसाठी काम करत राहील. आणि माऊलींच्या आशीर्वादानं तुम्ही 15 वर्ष जो तालुका मागे नेला आहे तो 5 वर्षात पुढं आणण्याचा माझा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संकल्प आहे. यापुढं आता आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचे निधी येतील,
पंचायत समितीचे निधी येतील. हे सर्व होत असताना एका महाशयाने सांगितलं की ती घरकुलं यांनी आम्ही मंजूर करून आणली. त्या आयरेला ठाकर वस्तीला घरकुलं आमची गोगावले ताई तिथं गेल्या, आमचा भाचा तिथं गेला. लगेच त्यांनी पाहणी केली, स्वतः तिथं मटेरियल दिलं, पैसे दिले, सगळं हे केलं. आणि त्या माध्यमातून 23ला आम्ही लगेच पत्र दिलं, 22ला जाळपोळ झाली आणि 27 तारखेला ती ऑर्डर मिळाली. ते पोपटपंची करणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणतात की ते आम्ही आणले. आता तुम्ही तिथं आणले म्हणजे तुम्ही आता सदस्य नाही आहे, तुमची बायको सदस्य आहे. तुम्ही तिथं ढवळाढवळ करायचं काम बंद करा. आणि त्या माध्यमातून आत्ता जिल्हा परिषदमध्ये मी आमच्या सदस्यांना चांगली समित्या मिळावी म्हणून एक आमदार या नात्यानं म्हणण्यापेक्षा गटाची माझ्यावर जबाबदारी आहे. आदरणीय सचिन भाऊंनी सांगितलं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं म्हणून या सदस्यांना चांगल्या समित्या मिळवायला सगळ्यांना चांगल्या समित्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काही पत्रकारांनी यांनी चुकीचं सांगितलं की DPC आपल्या स्टँडिंगमध्ये यांना ठेंगा मिळाला वगैरे. ती पत्रकारांची आता त्यांनी कशा पद्धतीने लिहावं काय तर त्यांचा विषय आहे. आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. आता प्रत्येकाला बोलायची इच्छा होती, परंतु मी कुणाला बोलायला लावणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून या सर्वजण आता म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्ष बोलतील, एक जिल्हा परिषद सदस्य बोलतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही. आणि त्या माध्यमातून विजूभाऊसुद्धा सांगतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही. कारण यांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या पक्षात तुमच्याकडे कुणीच राहिलं नाही. हे पहिलं बघा, दुसऱ्याचं घर बघायला जाऊ नका. एवढी ताकद तुमच्यात नाही आहे. त्यामुळं या तालुक्यामध्ये तुम्ही जरी काही नेरेटिव्ह सेट केला तर आम्ही एकदम ताकदीनं भविष्यकाळात काम करू, दिलेले शब्द पूर्ण करू. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं एवढ्या वेळ पत्रकार परिषद चालवणं योग्य नाही. त्यामुळं इतर काही जे विषय असतील तर निवेदनाद्वारे उरलेले विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. परंतु विद्यमान आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही जर माजी आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना जर माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी सांगता की 2 महिन्याने त्या ठिकाणी येईल. तुम्ही त्या ठिकाणी तालुक्यासमोर पैज लावा, माऊलीच्या मंदिरात मी येतो, परंतु तुम्ही त्या ठिकाणी कधी यशस्वी होणार नाही. माझी वाट पाहता पाहता तुमच्या खुनाच्या केसमध्ये तुम्ही कधी जेलमध्ये जाल आणि नक्की जाल, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बोलायचं बंद करा, तालुक्याच्या विकासामध्ये लक्ष द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.